अजित पवार यांनी केली फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची फोनवरूनच घोषणा. आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवारी, महायुतीत ट्विस्ट. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार होते. यावेळी ते काही बैठकांमुळे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांनी फोनवरून सोळशी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी अजितदादांनी आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोनद्वारे ग्रामस्थांशी बोलताना थेट दीपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वजण अचंबित झाले. यामुळे फलटणला महायुतीत ट्विस्ट निर्माण झाला असून जागा वाटपापूर्वीच अजितदादांनी फलटणची उमेदवारी जाहीर करून बाउन्सर टाकल्याचं बोललं जात आहे. तर चला पाहूया काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. आपण सगळ्यांनी स्वागत करावं. आरोग्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचं गाव हे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचं चिन्ह घेऊनच आपण उमेदवार देणार आहोत. दीपक चव्हाण हे आपले तिथले उमेदवार आहेत. दीपक चव्हाणांना सहकार्य करावं. त्याला तिथं संधी दिल्यानंतर तुमच्या जिल्ह्याकरता जो काही निधी लागणार आहे तो करोडो रुपयाचा निधी हा जिल्ह्याला पण देईल आणि सातारा जिल्ह्यात नंतरचा काही भाग फलटण तालुक्यातला कोरेगाव तालुक्याला फलटण विधानसभा मतदारसंघाला पण देईल. त्याबद्दल माझ्या बोलण्यावर विश्वास माझ्या मानवरीने ठेवावा. आज आपण प्रस्तुती पण महाराष्ट्रात करतोय. काल पण मी तुमचं आणि मोहाडी मार्ग होतो. सगळीकडे गेल्यानंतर खूप उत्साहाने माझ्या महिला माझ्या मागमावली आमचं स्वागत करतात. बहिणी राख्या बांधतात. आता रक्षाबंधन झालं. रक्षाबंधनाची ओवाळणी आम्ही तुम्हाला दिलेली आहे. आता पुढं नवरात्र येईल आणि नवरात्रानंतर दिवाळी नदीची पण भाऊबीजेची ओवाळणी हे निश्चितपणे तुमचा भाऊ तुम्हाला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि हे सातत्य आपल्याला ते पाहिजे. दर महिन्याला हे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजेत आणि त्या पैसे